अश्विनी देवधर कुठे? काही बोलू नका, काहीही बोलू नका. बिचाऱ्या निरपराध अश्विनीवर तुम्ही इतके लक्ष ठेवत आहात तर गुन्हेगारांवर किती ठेवत असाल ना? बँगलोरला गेली आहे आज सकाळीच. बँगलोरला? हो, जॉबसाठी. 6-7 महिन्यांनंतर येईल ती. 6-7 महिन्यांनी? आता आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हे बघ, तू जर शुभंकरच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला लागलीस तर तू शुभू बरोबर जाशील, शुभू बरोबर येशील. म्हणजे मला तुझी ज्या प्रवासाची काळजी वाटते तो प्रश्नच इथे मिटला. म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा वहिनींशी तू जे खोटं बोललीस की तू आता नोकरी करायला जाणार आहेस त्यातला काहीतरी भाग तरी खरा असेल. आशू, किटी, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? आशू, अगं इन्स्पेक्टर होळकर आले होते आता इथे. काय? आणि हे बघ, ऐक, आता इकडे तिकडे हिंडणं फिरणं जरा बंद कर. थोडे दिवस चुपचाप घरामध्ये बसून राहा, कळलं? किटी, अगं मिसेस प्रधानांनी मला आत्ताच सांगितलं की उद्यापासून त्यांच्या ऑफिसमध्ये मी नोकरी करायची. ओ शेट यार, या नबिताला सुद्धा अक्कल नाही आहे का ग? हा फोन जेव्हा ठेवशील तेव्हा दादा वहिनीला अर्जंट फोन कर आणि त्यांना सांग की मी बँगलोरला जॉबसाठी निघून गेली आहे. हो, मला 100% खात्री आहे की हा होळकर इथून डायरेक्टली दादा वहिनीकडे जाईल आणि कन्फर्म करेल की तू बँगलोरला गेलीयस का नाहीये ते. तर प्लीज दादा वहिनींना लगेच फोन कर. हो. आज अमोघ येणार आहे डिनर करता, लक्षात आहे ना? हो, सगळी व्यवस्थित तयारी करणार आहे. पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटेल. मी त्या आशूला शुभंकर पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करते. आणि नमिता नाचतीये तिला शुभंकर बरोबर ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी. आता ही मुलगी शुभंकर बरोबर किमान 8 तास राहणार आहे, दुसरं कुणीही नाही. काही झालं तरी आशू तरुण आहे. शुभंकरला त्याच्या रक्तामासाचं मूल देणार आहे ती. आणि तिला थांबवण्याची तुमच्यात कोणातच जर हिंमत नसेल ना तर मी आशूशी बोलेन. बोलावंच लागेल मला. एकदा सोनोग्राफी होऊन जाऊ दे नमिता. म्हणजे बेबी हेल्दी आहे, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे एकदा सोनोग्राफी झाली आणि मीराने परवानगी दिली आणि मगच तिने ऑफिस जॉईन केलं तर बरं होईल असं मला वाटतं. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. दॅट साउंड्स बेटर. बरं, मग शुभू तुमच्याशी काही बोलला का? कशाबद्दल? अमोघ बद्दल. हॅलो वहिनी. अश्विनी, अगं असं का आवाज येतो तुझा कापरा एकदम? ते मी बेंगलोरला आहे ना म्हणून. पोचली सुद्धा? अगं निघायची गाडी कळवणार होतीस ना तू? हो, पण बरं राहू दे. पोचलीस ना नीट व्यवस्थित? आणि तिकडे सगळी व्यवस्था आहे ना ग नीट? हो. आणि अश्विनी, एक सांगायचं महत्वाचं तुला की तिथले काही फोन नंबर असतील म्हणजे तू तिथे राहतेस, तुझ्या ऑफिसचे जे काही असतील ना ते देऊन ठेव माझ्याजवळ. बर, मीराला मी फोन केला तर ती म्हणाली पलाश कुठल्या तरी मीटिंग साठी गेली. हा आशू, बोल. काय ग? एक टेन्शन गेलं. काय काय झालं? वहिनीने तुला तिथले नंबर विचारले? छायला कसली हुशार आहे ही वहिनी. एकदा बाळाची तब्येत कशी आहे ते कळलं ना की मग आपल्याला आशूला पाठवता येईल ना ऑफिसमध्ये. बरोबर आहे तुझं. अगं मी सोनोग्राफी उद्या किंवा परवाच करायची म्हणते. आशूला 4था लागेल ना आता. हो ग, फारच छान. मग प्रश्नच मिटला. मी सांगते नमिताला तसं. हो चालेल. आणि सोनोग्राफीची तारीख कळवायला मी फोन करणारच आहे, तेव्हा मी पण बोलेन. बोलून घे. नाही, काळजी करू नकोस.